नमस्कार, अपूर्वाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। अगदी झटपट होणारी तीळ गुळाची चिक्की खूप पातळ होते, त्यामुळे खूपच कुरकुरीत होते। कुरकुरीत तिळाची चिक्की कशी बनवायची ते पाहू, पण त्याआधी अपूर्वाज रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करा। तिळाची चिक्की बनवू त्यासाठी 1 वाटी तीळ बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायचे। अशा प्रमाणे तीळ छान भाजून घ्यायचे। पोळपटला तूप लावून घ्यायचं आधीच। त्यानंतर तीळ थंड करण्यासाठी ठेवायचं। त्याच पॅन मध्ये 2 चमचे तूप घ्यायचे। तूप घातल्याने चिक्कीला छान शायनिंग येते। तूप मेल्ट झाले की 1.5 वाटी खिसलेला गूळ घ्यायचा। गूळ छान मेल्ट करायचा। 1 वाटी तीळ आणि 1.5 वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचं। गूळ मेल्ट होत आहे। गुळाचा एकदम पक्का पाक तयार करायचा। 5 मिनिटं लागतात पक्का पाक तयार होण्यासाठी। आता आपण पाहू पाक तयार झाला आहे का। एका वाटीमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये पाक घालायचा। हाताने तोडून पाहायचं। गूळ ताणतोय, पाक अजून तयार नाही। आणखी 2 मिनिटांनी पाहायचं। हे पहा, गूळ पटकन तुटतो। पाक तयार झालेला आहे। आता तीळ घालून गॅस बंद करून सर्व मिक्स करायचं। पटकन पोळपटवर घालायचं आणि 1 मिनिट तसंच ठेवायचं। एक मिनिटांनी पातळ लाटायचं। लाटण्याला अजिबात चिकटत नाही, पाहू शकता। जितके पातळ लाटाल तितकी कुरकुरीत होईल चिक्की। गरम असतानाच कट करायचं आणि थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतर अशा वड्या काढायच्या। मस्त कुरकुरीत तिळाची चिक्की झालेली आहे। नक्की ट्राय करा। थँक्स फॉर वॉचिंग अपूर्वाज रेसिपी चॅनल। प्लीज सबस्क्राइब।